वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहेत तुम्ही सगळे? तर खूप दिवसानंतर ब्लॉग चालू केला आणि उद्या आहे आमची पण जत्रा, दसकरची पण जत्रा. आणि तो आता ना इथं इथं देव घेऊन येतात, तिथं बँड होतं तुम्हाला दाखवते. कारण आमचे घराच्या पाठीत देऊळ आहे, दाखवते या. तो तिथं आता बँड वाजतोय, तर तिथं देव घेऊन आलंय. कारण की उद्या जत्रा आहे म्हणून तिथं एक दिवसासाठी 2-2 बॅगी घेऊन चाललोय. एक दिवसासाठी ना 4-5 तासासाठी फक्त. सो आता मी त्यांची केस धुतली, माझी आंघोळ सकाळीच झाली. सरळ लाल चप्पल साडी त्या या पायात घालायची, या पायात. तर आता आम्ही चाललोय सोनूमावकडं, कारण की आज आहे त्यांची जत्रा आणि उद्या आहे त्यांची पालखी. मी आता आलो सोनूमाव जाऊन आणि मी आता जेवतोय. हाय कर, हाय. यांची घरी आलो मी. पालखी आहे ना तुमची? बघा बकोड आहे वाईस, कारण की नंतर आता देवलात न्यायचा आहे. तो न्यायचा आहे ना सिनू देवलात आपल्याला. ही बघा सिनूची खुर्ची कोणी फेकली सिनू. चाललो आम्ही देवलात, तयारी वगैरे झाली. सोनूमाव लेट आली, बोललेली 4:30 वाजता आपल्याला देवलात जायचं आणि उरणला गेली ती. आता आली, सो आमची तयारी वगैरे झाली. तर आता चाललो आम्ही देवलात बकोड वगैरे घेऊन. माझी तयारी झाली, सिनूची वगैरे, साईची वगैरे झाली, रत्नेश्वराची पण झाली. सो आता आम्ही चाललो आहे. म्हणजे ते ओटी भरतात ती पण मी भरून ठेवली, फक्त त्याच्यामध्ये साडी ठेवायची, बाकी ती सोनूमाव साडी शोधते. सो आता चला जाऊया आपण देवलात. जबरदस्ती त्याला मारत येतोय. आम्ही चाललो आता देवला जायचं. बकोर घेऊन रत्नेश्वरचा बकोर घेऊन येतात. विचारायला मारत आणतोय. देवलात खूप जास्त गर्दी होती, कारण की त्यांची पण जत्रा होती म्हणून. तर आम्ही लाईनीला नव्हतं थांबलो, आम्ही डायरेक्ट जाऊन दर्शन घेतलेलं. आणि आता आमचं दर्शन झालं आणि मी चाललो सोनूमावच्या घरी. बरोबर बोलला. आता का ठेवलं? मी ठेवले, मी चटणी फोडतो, त्याच्याशीच खाईल. ही दाखवासाठी घेऊन आली. अर्धा तास झाला जेवतोय. तिचं नाव काय विसरलं होतं. नियती. तिला पेट नेम काय? तन्नू. तन्नू. हा. आमचे तन्नू ताईचे लग्न. आम्ही पण खातो 5-5 वाजता. इथं माणसांना लाईव्ह जातात, रिक्वेस्ट एक्सेप्ट करा सांगली तर करत नाही. भाव आता आमच्या मॅडमची आंघोळ झाली. बिना मेकअपची चाललोय. एवढी चांगली दिसते खटार, बघ किती गोरी दिसतंय. ते सण मुलं आहे. नाही सण मुळे नाही पाहिजे. सण किसड असं फोटो काढलेला आहे आम्ही. हा बघते किती फोटो चांगला काढलास तुम्ही. तो आमचा देवळात फोटो काढायला, आम्हाला फोटो काढायला नाही भेटला म्हणून. चला गाई, आम्ही फोटो काढू. 50 रुपये कॉपी, देवी सोबत 500 रुपये कॉपी. दॅट्स कॉल्ड बिजनेस. कालपासून माझा फोटो काढला चांगले. मग काय ऑर्डर देऊ नका बस. बिलकुल नका देऊ त्याला. भावलंय का ताई? खरंच गर्दी नाही. आलं व्हायचं मी देवळात. काही जण आम्ही तेवढा हळू. मटन केलं तर तो तेवढा खराब झाला. 3 का 4 किलो होता तेवढा टोप फेकला. आता तो दुसरा चिकन येतपर्यंत आम्हाला डबल टाकले कांदा वगैरे, तेवढाच टाकला. जेवणाचा वेस्ट झाला. आमचं एवढ्याला काम आटून झालं असतं, पण
अजून आता 1 या 2 तास आणि आता बावडीच्या मम्मीची ॲनिव्हर्सरी पण आहे, सो त्याचे डेकोरेशन करायचं होतं. पालखी मगाशीच निघली, पण मम्मी पप्पा नव्हतं आता साईला वगैरे कोण घालणार नव्हतं, तर आता चाललो नाही पालखीत. आणि लगेच आता आम्ही चाललो आणि मला व्हिडिओ पाहिजे होता. जर रात्रीच जाताना काय काढला नसेल ना शपथ जरा धरून मी आपटणार आहे. कारण की मला बोललेला मी तुझ्या सगळ्या व्हिडिओ काढीन असला तर तुला कोणते व्हिडिओ जर त्याच्या अंगात आला असेल ना. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही थोडंच व्हिडिओ टाकले, जास्त काही व्हिडिओ नाही टाकले, कारण मी जास्त शूट पण नाही काय केलं. सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर कमेंट्समध्ये सांगा. सबस्क्राईब करा. बाय.